की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांच्यापुरतं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे. असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे. मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे. आज सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे. पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला नाही आहे. महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. त्याबद्दल याला कुठेही संवेदना नाही. मेरा लाडला भाई भी करो ना, लाडला भाई भी करो, लाडली बहना भी करो. लाडली बहना का हम तो स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, लेकिन हमारे कई सारे भाई बिना काम के रास्ते पर भटक रहे हैं, वो क्या करेंगे? तो लाडली बहना के साथ साथ लाडला भाई भी लाइए. आपकी महाशक्ति वहाँ से फिर से दुर्भाग्य देश का विराजमान हुई है, तो ले लो उनकी सहायता. बघा, हे ज्या गतीने सुरत, गुवाहाटी, गोवा पळाले त्यांनाच आता एक चांगला पुरस्कार या निवडणुकीत जनता देईल, पळपुटा पुरस्कार. आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जरूर त्यांचा आदर मानतो. शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती, जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं, दिले का त्यांनी? ते आम्ही दिले. ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये जमा केले. मग कोणी फसवलं शेतकऱ्यांना? शेताच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत. त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे. आता ते बांद्रा ते बांधा कधी पाहिलंय का? कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल? त्याला शेतावर जावं लागतं, चिखल तुडवावा लागतो, इरशाळवाडीसारख्या ठिकाणी जावं लागतं, फील्डवर जावं लागतं. घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत. वर्क फ्रॉम होम चालत नाही. इथे डायरेक्ट फील्डवर काम करावं लागतं. तुमच्या शेतीवर पण त्यांनी टीका केली. हा, बोला ना. शेती पंचतारांकित शेती आहे. मग ते लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही? बरी ना? का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का? शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का स्ट्रॉबेरी लावू नये का ड्रॅगन फ्रूट लावू नये का? आणि काय अमावास्या आणि काय म्हणाले, अमावास्या पौर्णिमेला अमावास्या पीक काढतात मुख्यमंत्री. त्यांच्या डोक्यात अमावास्या पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्यावाले. अरे बिलकुल पाठवणार. माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत, चेरी पासून सगळं.